त्याला काहीतरी कारवाई दाखवायची असते, गोरगरिबावर कारवाई करून मी किती शहाणा आहे, मी किती ॲग्रेसिव्ह आहे, मला मागच्या माणसानं कसं थांबवलं यासाठीचा तो प्रयत्न असतो. कारवाईचा भाग अधिकाऱ्यांसमोर चमकोगिरी करायची, पब्लिकमध्ये दहशत मिळवायची असेल तर कारवाई करा. खरं तर कोणत्याही महानगरपालिकेचा आयुक्त जेव्हा आपला पदभार स्वीकारतो तेव्हा बातम्यांमध्ये येण्यासाठी, बातम्यांमध्ये झळकण्यासाठी कोणती तरी कारवाई हातात घेतो आणि ती कारवाई असते फक्त अतिक्रमणावर. या अतिक्रमणाच्या माध्यमातून अनेक अतिक्रमणांवर, हातगाड्यांवर कारवाई केली जाते, बुलडोझर चालवला जातो. परंतु ही कारवाई नक्की अतिक्रमणावरच होते का असा प्रश्न सध्या सांगलीत उपस्थित झालेला आहे. आणि ही कारवाई महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमणावर झाली आहे का या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी जनसेवा फळ विक्रेता भाजीपाला विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आहेत शंभूराज काटकर, आपण त्यांच्याशी बोलूया. महानगरपालिका सांगलीचा एक मुद्दा आता सध्या जोरात गाजतोय, तो म्हणजे अतिक्रमणाचा. या संदर्भात तुम्ही फळभाजी विक्रेता सगळ्यांचं संघटन केलेलं आहे आणि या माध्यमातून आवाज उठवलेला आहे आयुक्तांच्या विरोधात. नक्की काय आहे आणि कशा तऱ्हेनं ही कारवाई केली जात आहे? गेली 10 वर्ष झालं आमची संघटना या फळभाजीपाला विक्रेते, आठवडा बाजार आणि फेरीवाले म्हणजे जे आपले खाद्यपेय विक्रेते आहेत या संघटनांचं, या लोकांचं एकत्रीकरण करून संघटीकरण करून काम करते. केंद्र शासनानं 21,000 कोटीची तरतूद या NULM म्हणजे राष्ट्रीय फेरीवाला धोरणासाठी केलेली आहे आणि दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आणि देशात सर्वात अव्वल जिल्हा सांगली आणि त्यात महापालिका सांगलीची आहे, ज्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज उचललंय, मोठ्या प्रमाणात त्याची परतफेड केल्या. एकही आमचा विक्रेता कर्जाच्या थकबाकीत नाही, एकही आमचा विक्रेता हा बेकायदेशीर नाही. शासनानं सर्वे थांबवलाय म्हणून उर्वरित लोकांची सर्वे राहिलेले आहेत, म्हणून शासनाच्या दृष्टीने आम्ही बेकायदेशीर आहोत. 3899 लोकांचा सर्वे झालेला आहे, मात्र अजून तितकेच किंवा थोडेफार कमी जास्त यामध्ये हातगाडीवाले आले, अगदी चायनीज सेंटर पासून ते अंडा बुर्जी भेळ विक्रेत्यापर्यंत 65 विक्रेत्यापर्यंत हे लोक आहेत. अगदी आठवडा बाजार आम्ही 7 दिवसात 25 बाजार सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये भरले जातात. त्यांचं सुयोग्य नियोजन करून कुठलीही शासनाची मालमत्तेची इन्व्हेस्टमेंट यात नाही. रस्ते जे आहेत तिथं अडथळा होतोय, ते बाजार कंजेस्टेड करून आम्ही त्यांना कालमर्यादेत आणलेलं आहे. संध्याकाळी 4 ते 10 ही आठवडा बाजारांची संख्या आणि कालमर्यादा असून आजूबाजूच्या परिसरात पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत अशाच ठिकाणी हे बसवलेले आहेत. आमच्या आमदारांनी सांगलीच्या जुन्या मंडईला 1.5 कोटी रुपये खर्च केले, त्याच्या संडासचा दरवाजा आज मोडलेला आहे, त्याकडे कुणाचं लक्ष नाही. एक मंडई करायची म्हटली तर किमान 2 एकराची जागा पाहिजे, मंडईत सुस्थितीत लोकांना बसता आलं पाहिजे आणि परत त्यात ग्राहक येतोय त्याची पार्किंगची व्यवस्था, त्याच्या लघवी पाणीची व्यवस्था ही केली गेली पाहिजे. प्रचंड मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आपल्या ह्या विभागात आहेत. ह्यांना काय आमच्या फेरीवाल्यांना सोडलेलं नाही आहे, आमच्या सुद्धा फेरीवाल्यांना मधुमेहानं ग्रासलेला आहे. पर तासा 1.5 तासाला ह्या व्यक्तीला लघवीला जायला लागते, त्याची कुठेही व्यवस्था नाही, सार्वजनिक मुताऱ्याची व्यवस्था नाही. आयुक्त नवीन आला की त्याच्यासमोर चमकोगिरी करणारी काही अधिकारी दलाल, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो, अधिकारी दलाल ज्यांचे सहीचे अधिकार काढलेले असतात, ज्यांच्या मागच्या आयुक्तांनी जाताना ह्याचा कारनामा बघून त्याच्याकडचे अधिकारी काढलेले असतात, त्याला काहीतरी कारवाई दाखवायची असते, गोरगरिबावर कारवाई करून मी किती शहाणा आहे, मी किती ॲग्रेसिव्ह आहे, मला मागच्या माणसानं कसं थांबवलं यासाठीचा तो प्रयत्न असतो. तो प्रयत्न सफल करण्याचा प्रयत्न केला. पण सांगलीच्या दोन्ही लोकप्रतिनिधींना, खासदार आमदारांना आम्ही भेटून फोनवर सांगितलं, त्यांनीही त्यांना सांगितलं, मात्र सोनारानं कान टोचल्याशिवाय काम होत नाही. आमदार गोपीचंद पडळकरांनी आयुक्तांचे कान टोचल्यावर आमच्यावरची कारवाई थांबलेली आहे, बंद झालेली नाही आहे. तर त्यांनी त्यासाठी मिटिंग लावतो म्हटलेत, म्हणून आज आम्ही एक आमच्या विक्रेत्यांची बैठक घेतली. आमदार गोपीचंद पडळकरांची आणि आयुक्तांची वेळ घेऊन आम्ही आमचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहोत. आमच्या फेरीवाल्यांचा थांबलेला सर्वे हा सुरू करावा, ह्यात मग फेरीवाला धोरणाची निवडणूक घ्यावी अशी भूमिका होती. मात्र याने अर्धवट सर्वेवर निवडणूक घेतली, ती सुद्धा लढली. 8 पैकी 6 सदस्य आमच्या पॅनेलचे निवडून आले. 1 वर्ष झालं अजून महापालिका प्रशासनाने त्यांची बैठक लावलेली नाही आहे. जे चांगले सदस्य होते आमच्यासारखे त्याला कारस्थान करून ह्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मर्जीतले त्यांना पैसे गोळा करून देणारे 2 दलाल घेतलेले आहेत. मी आणि सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचा मुलगा पृथ्वीराज पवार अशी 2 सदस्य असताना आम्हाला दोघालाही काढले आणि चुकीच्या पद्धतीनं जे निवडणुकीत पडले आणि ज्यांचा फेरीवाल्याचा संबंध आहे असे 2 सदस्य सक्रिय स्वीकृत म्हणून ह्या प्रशासनाने घेतलेले आहेत. ह्या अधिकाऱ्यांचे दलाल त्यांनी घेतलेले आहेत आणि ह्याच लोकांनी ह्या फेरीवाल्यांच्याकडून चुकीची वसुली केली. शासनानं, केंद्र सरकारनं ह्या
फेरीवाला धोरणामध्ये टेंडरला 110 रुपये प्रत्येक विक्रेत्याची नोंद करायसाठी 110 रुपये राज्य सरकारला केंद्र सरकारने दिलेत. ते पैसे टेंडरवाल्याला देत असताना ह्या संघटनेच्या दलालांनी एकेका विक्रेत्यांच्याकडून 5,000, 6,000, 7,000 रुपये घेऊन आपली घरं भरलेली आहेत. किती लोकांचे पैसे घेतलेले आहेत असे जरा हात वर करा, तुम्हाला समोरच दिसेल. 5,000, 6,000 रुपये घेऊन ह्या अधिकारी सुद्धा मालामाल झाले आणि ते संघटनेचे पदाधिकारी सुद्धा मालामाल झाले. ते आजच्या अतिक्रमणाच्या कारवाईत कुठंच नाही, विक्रेत्यांच्या सोयीसाठी कुठंच नाहीत, विक्रेत्यांच्या प्रश्नासाठी कुठंच नाहीत. आज महापालिकेनं ह्या विक्रेत्यांचे चौकातले उकिरडे बंद केलेले, जे ही लोक त्यांचं वेस्टेज नेऊन तिथे ठेवत होते आणि महापालिका ती उचलून येत होती. आता नवीन डाव मांडलाय, ह्या विक्रेत्यांच्यावर रोजचा 30 रुपयाचा भार टाकायचा आणि ह्यांच्याकडून ते कचऱ्याचे उकिरडे ह्यांच्या दारात येऊन सोय देणार म्हणून सांगितले. पण आज ही उकिरडे काढलेत, ती सोय केलेली नाही. लोक पैसे द्यायला तयार आहेत, फक्त माफक दरात घ्या. हॉटेलचं वेस्ट गोळा करायला एका मोठ्या हॉटेलकडनं 700 ते 750 रुपये महिन्याला ही महापालिका घेते आणि आमच्या हातगाडीचा कचरा किती आणि मोठ्या हॉटेलचा कचरा किती, आम्हालाही 900 रुपये लावा लागलेत. मग हा न्याय कुठला? ह्यासाठी आमची लढाई आहे. आमची लढाई जी आहे ती सामान्य कुटुंबांना रोजगार त्यांनी स्वतःच्या जीवावर, अनेक विधवा महिला आहेत, नारळ विक्री करतात, फळे विक्री करतात, भाजी विक्री करतात, अनेक तरुण आहेत, शिकलेले तरुण आहेत, ग्रॅज्युएट झालेले तरुण आहेत. आज आम्ही आमच्या हातगाडीवर किमान आमच्या घराची व्यवस्था केली आहे, आमचं कुटुंब जगवतोय. मात्र ह्या MIDC मध्ये रोजगार नाही आहेत, ह्या MIDC मध्ये काम नाही आहे किंवा उद्योग नाही आहेत. ही लोक फेरीवाले का व्हायला लागलेत ह्याचा विचार शासन करत नाही आहे. तुम्ही नोकऱ्या द्यायला कमी पडताय. आज महापालिकेत प्रशासनातच इतकी मोठी पोकळी निर्माण झाली, अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटावर माणसं घ्यायला लागलेत. पण लोकांना रोजगार नाही म्हणून तो कुठेतरी फळ विक्रीला होतो. पंतप्रधान मोदी सांगतात पकोडे बेचवर धंदा करो पैसा मिळाव, आणि इथं लोकांना अनुदानित नोंदणीकृत असणाऱ्या विक्रेत्यांच्यावर कारवाई, हा कुठला न्याय? परवा सिव्हिल चौक ते गारपील चौक पर्यंतची जी कारवाई झाली त्या व्यापाऱ्यांचा असा आरोप आहे की महानगरपालिकेवर अतिक्रमण नसतानाही गटारीच्या आत आमचं बांधकाम असताना आमचं शेड असतानाही ते काढण्यात आलेलं आहे. या संदर्भात तुमच्याकडे काही तक्रारी आल्या? या संदर्भातली माहिती घेतली. ते शेड जे काढलेले आहेत त्या शेडला परवानगी घेतली नव्हती महापालिकेची, त्यामुळे त्यांचे शेड काढलेत हे आम्ही समजू शकतो. पण त्यांना नोटीस देऊन ते न नुकसान करता त्यांच्याकडनं दंड भरून ते विकसित करून घेऊ शकले असते. कारवाईचा भाग अधिकाऱ्यांसमोर चमकोगिरी करायची, पब्लिकमध्ये दहशत मिळवायची असेल तर कारवाई करा. नोटिसा नाहीत, कुठलीही कारवाई नाही. जो त्या अतिक्रमणचा प्रमुख आहे तो टेंडरवर आहे, अतिक्रमणचा प्रमुख जो आहे तो टेंडरवर आहे, त्यांच्यावर उपायुक्तांची मेहरबानी आहे. आणि हे सगळं करत असताना कारवाई कोणावर? तर सर्वसामान्य नोंदणीकृत फेरीवाल्यावर. आम्हाला तर पट्टी मारून द्यायचे आहेत. फेरीवाला धोरणाअंतर्गत तुम्हाला खाऊ गल्ल्या करायच्या आहेत, पण हे कधी? तुमचा सर्व्हे कंप्लीट झाल्यावर. तुम्ही सर्व्हेच कंप्लीट केले नाही तर रोजची संख्या वाढणार आहे. त्याला आम्ही थांबवू शकत नाही ना प्रशासन थांबवू शकते. याला एकच थांबवू शकतोय, सर्व्हे करणे, कंप्लीट सर्व्हे करणे युद्ध पातळीवर, आणि ते थांबवणे. आणि बेरोजगारी आणि हातगाडी थांबवायची असतील तर यांना रोजगार दिला. या संदर्भातला तुमचा महानगरपालिकेला इशारा काय राहील? कारण खूप मोठी संख्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये आज आम्ही निर्धार केलाय. आज आम्ही बैठकीत ठरवलंय, तुम्ही सर्व्हे चालू करा. संघटना म्हणून सहकार्य करायची सगळी जबाबदारी आहे. गाव आमचं, विक्रेते आमचे, रस्ते आमचे, त्रास आम्हाला. हे पाहुणे अधिकारी काय सांगणार आम्हाला येऊन की तुमचं अतिक्रमण आहे तुम्ही काढा? अहो, तुम्ही यांची सोय करायची आहे. तुम्ही पगार घेताय, तुम्ही आमचे नोकर आहे, तुम्ही आमचे मालक नाही आहे. आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतो ते तुमच्या खुर्चीला, तुमच्या अधिकाराला. तुम्ही अधिकारांना ऐकणार नसाल. आता आयुक्त फक्त मंगळवार आणि गुरुवारी भेटतात, बाकीच्या दिवशी काय लोकांच्याकडे प्रश्न नाहीत का? त्यांनी रोज भेटलं पाहिजे, रोज 2 तास दिले पाहिजेत, शंकाचं निरसन केलं पाहिजे. कुठलंही औषध हे पेशंट वाचवायसाठी असतं, तेच औषध विष म्हणून हे वापरतायत. हे काय गँगरिंग झालेलं नाही आहे. आज करंगळी कापली, पंजा कापला, पाय कापला, ह्याला मार्ग काढायचे असतात. आम्ही त्यांना ते दिले. आता सिव्हिल हॉस्पिटलच्या चौकातली कारवाईचा तुम्ही मगाशी विषय काढलात. कारवाई कोणावर झाली? आमच्या हातगाडीवाल्यांच्यावर. कारवाई कोणाची झाली? ज्यांनी शेड बाहेर काढले त्यांच्यावर. फुटपाथवर रिक्षा स्टॉप लावलाय की तुम्ही 50 रिक्षा तिथं थांबून आहेत. बरं, त्या फुटपाथवर एकीकडे रिक्षा असताना दुसऱ्या बाजूला परत तुम्ही स्टॉप ठेवताय, दुसऱ्या गेटवर परत तुम्ही स्टॉप ठेवताय. गरज काय आहे? एवढी अशी काय कस्टमर आहेत? 30 रुपयाला पोळी भाजी देऊन त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या सोयीसाठी 30 रुपयाला जेवण देणारी लेडीज आहे, तिचं टेबल जप्त करून नेलंय. आणि त्याच फुटपाथवर 10 बाय 20चं एक झेरॉक्स सेंटर आहे मोठं, जे बेकायदेशीर आहे, त्याला अजून हात लावलेला नाही. आता बेकायदेशीर बांधकामाबाबत आता विषय आलेला आहे. तर काही व्यापाऱ्यांची, काही संघटनांच्या अधिकाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे की आयुक्तांचा जो बंगला आहे तोच अतिक्रमणामध्ये आहे, नाल्यावर आहे, तो पहिल्यांदा काढावा आणि नंतर अतिक्रमणावर कारवाई करावी, अशी मागणी काही जणांच्याकडून होते. ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही मागणी केली. घरपट्टीला ज्या वेळेला नोंद झाल्या, घरपट्टीची वसुली लागली, महापालिकेच्या आयुक्तांच्या घरपट्टी कोण घेणार? त्याला घरपट्टीची नोटीसच काढली नाही.
तर त्या म्हणजे किती बुद्धिमत्ता असते बघा. त्या आयुक्तांचं उत्तर आहे की ही मालमत्ता महापालिकेचीच आहे, पण तुम्ही वापरताय ना, 1.5 लाख रुपये पगार घेताय तुम्ही त्याचा मालमत्ता कर भरायला नको का? तुम्ही सामान्य कुटुंबाकडनं कर वसूल करता आणि आयुक्तांच्या बंगल्याचा कर घेत नाही. उलट बेकायदेशीर बंगला म्हणून शास्ती लावून त्याचा कर घेतला पाहिजे. नसेल तर महापालिकेची एवढी गुंतवणूक झाल्या, मी असं म्हणणार नाही ते पाडा, मग ते जनतेच्या सेवेसाठी ओपन करा, पर्यटनासाठी ओपन करा, लोकांना जेवणा खाण्याचं खानावळ करा. त्या आयुक्तांच्या ऊर्जा नावाच्या हॉटेलमध्ये लोकांच्यात ऊर्जा येऊ दे. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, ते बेकायदेशीर काय तर ते पूरपट्ट्यात आहे आणि ते निर्धारित केलेल्या लाईनच्या आत आहे, म्हणून तो बंगला बेकायदेशीर आहे. मग आता बेकायदेशीर बंगल्यात राहून कायदेशीर आयुक्तांनी कारभार करायचा आणि कायदेशीर धंदा करणाऱ्यांच्यावर बेकायदेशीररित्या कारवाई करायची, हा उद्योग चुकीचा आहे. आयुक्तांच्यावर आमचं व्यक्तिगत कुठलाही राग नाही, पण ते नवीन आहेत, त्यांचं वय लहान आहे, त्यांच्याकडे तितकासा अभ्यास नाही आहे. त्यांनी पूर्ण सगळ्याची माहिती घ्यावी. त्यांना जे अभिप्रेत आहे ते आमच्या संघटनेचं काम आहे. आमचा उद्देशच तो आहे. आमचा उद्देश आहे की फेरीवाला धोरणाच्या अंतर्गत खाऊ गल्ल्या झाल्या पाहिजेत. आम्हाला पण रस्त्यावरचे गाडीवाले म्हणून घ्यायचे, आम्हाला पण दुकानदार म्हणून घ्यायचे. का हो, तुम्ही पानपट्ट्यांचं पुनर्वसन केलं, खोकेवाल्यांचं पुनर्वसन केलं, आमच्या फेरीवाल्यांचं केंद्र शासनाचं धोरण असताना, सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना तुम्ही फेरीवाला धोरण का राबवत नाही? सदस्य आमचे आहेतच की त्यावर, आम्ही स्वतः सदस्य आहोत, पण निष्कासित केलेला असू पण आहोत ना. घ्या, आम्हाला विचारा, आम्ही सुद्धा मार्ग काढतोय. महापालिकेचे इतके ओपन स्पेस आहेत, त्या ओपन स्पेसवर ह्या लोकांची उपजीविका चालू शकते आणि ते केल्यानंतर परत तिथं दुसऱ्या गाड्या लागणार नाही ह्याची तजवीज केली तर त्यांचेही धंदे सेफ होतील. ह्यात वाढ काय? प्रशासनाचं दुर्लक्ष पण हेच यांचा धोका आहे. आपल्याबरोबर आणखी काही हातगाडीवाले आहेत. मामा, मला असं सांगा की आयुक्तांनी हातगाडे बंद करून गाळे घ्यावेत अशी काही त्यांची चर्चा सध्या सांगलीमध्ये चालू आहे. हो, ते आम्ही त्यांना आमच्यावर अन्याय होतोय सांगण्यासाठी ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही दुकान का घेत नाही, गाळे का घेत नाही, हातगाडीवर का धंदा करता. पण मला एक सांगावंसं वाटतंय, माननीय आयुक्त साहेबांना ही गोष्टीची कल्पना नाही की हातगाडीवर व्यवसाय करणारे हे छोटे मोठे व्यावसायिक आहेत. आणि आज स्टेशन रोड सारखा असू दे किंवा सिव्हिल हॉस्पिटल असू दे किंवा अन्य कुठल्या ठिकाणी असू दे, आज 25,000 आणि 30,000 रुपये दुकानाला भाडं आहे. जर तेवढा धंदा होत नसेल तर तो माणूस मिळवणार किती आणि तिथं भाडं देणार किती? ह्या गोष्टीचा प्रशासनानं गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि आता आमच्या शंभूराज काटकर साहेबांनी जे सांगितलं की बाबा पहिल्यांदा सर्वे पूर्ण करा, आणि खरं आहे की तुमचा सर्वे पूर्ण झाला तर तुम्ही निकष लावू शकताय की बाबा कायदेशीर कोण आणि बेकायदेशीर कोण, आणि कायदेशीररित्या यांची जर पुनर्स्थापना व्यवस्थित होत असेल तर तुम्ही आज एक हातगाडीवाला म्हणजे त्याच्या जीवावर जगणारे अर्धा कुटुंबातली सदस्य संख्या असत्या. आज एवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही बेरोजगार करणार आहे का? एवढ्या सगळ्या लोकांचा तुम्ही श्राप घेणार आहे का? तर हे न करता आज मोठमोठ्या गोष्टी, मोठमोठ्या घटना, मोठमोठे अतिक्रमण ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष होतंय आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध करून देत नाही, कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत नाहीत. आज शिकलेली मुलं हातगाडा चालवून आपलं कुटुंब चालवायला लागल्यात आणि कारवाई करायची फक्त हातगाडीवाल्यावर. आज मोठे हॉटेल आहेत, मोठे सगळे व्यवसाय आहेत, मोठ्या पार्किंगच्या व्यवस्था आहेत. SFC सारख्या आतापर्यंत बऱ्याच गोष्टी त्या SFC बाबतीत घडलेल्या आहेत, तिकडे दुर्लक्ष आहे. अशा अतिक्रमणाच्या असंख्य गोष्टी सांगता येतील. ह्या सगळ्या गोष्टीवर दुर्लक्ष करून फक्त गोरगरीब एक 4 तास धंदा करून खाते त्याच्या मागे लागायचं. तुम्ही ह्याचा पहिला बंदोबस्त करा आणि हो बंदोबस्त तुमच्या हातनं जर होत नसेल तर कुठल्याही प्रकारची कारवाई तुमची खपवून घेतली जाणार नाही. याला जशा तसं उत्तर दिलं जाईल. कायदेशीर मार्गाने योग्य तो लढा याच्या बाबतीत उभारला केला जाईल. महानगरपालिकेकडून चाललेली जी कारवाई बेकायदेशीर कारवाई आहे आणि सुरुवातीला हातगाडीवाल्यांचे सर्वे करावेत, हा सर्वे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आणि या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आलेली जी कारवाई करत असलेली जी कारवाई आहे ती इतर मोठमोठी बांधकामं आहेत, पार्किंगच्या व्यवस्था आहेत, या ठिकाणीही केली जावी. मोठमोठ्या बांधकामांना दुर्लक्ष करून फक्त हातगाडीवाल्यांना टार्गेट केलं जात आहे, परंतु हे आम्ही आता इथून पुढे खपवून घेणार नाही. जशाच तसं त्याला उत्तर दिलं जाईल अशा तऱ्हेचा इशाराही या निमित्तानं देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.